कुठे बाहेर चाललाय? काय ग? जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना बेटा. डॅड, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी डॅड. तुम्हाला समजून घेण्यात माझी खूप मोठी चूक झाली. केतकी, काय झालंय? तू अशी अपसेट काय आहेस? डॅड, मी खूप चुकीचं वागले. प्रत्येक वेळी तुमच्या बोलण्याचा मी वेगळाच अर्थ काढलाय. तुम्ही तर नेहमी माझ्या भल्यासाठी, माझ्या फ्युचरचा विचार करत आलाय आणि मी तुम्हालाच वाईट समजत आले. इट्स ओके डिअर. नो डॅड, इट्स नॉट ओके. खरं तर या सगळ्या गोष्टी मला आधीच कळल्या पाहिजे होत्या. किती हट्टाला पेटले होते मी डॅड. तुम्हाला माहितीये, प्रत्येक वेळेला मनात हाच विचार यायचा की आपल्या दोघांमध्ये जो वाद आहे त्याच्यात मी जिंकावं आणि तुम्ही हरावं. तुम्हाला हरवण्यासाठी, मला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा तुमचा हट्ट तुम्ही सोडावा यासाठी मी वाटेल तशी वागले डॅड. नको नको त्या गोष्टी केल्यात. बट नाउ आय हॅव रिअलाइज्ड डॅड दॅट आय वॉज रॉंग. खूप मनस्ताप दिलाय ना मी तुम्हाला. नाही केतकी, खरं म्हणजे माफी मी मागायला पाहिजे. कारण मी तुझ्या भावनांचा विचार न करता तुला फोर्स करत होतो. तू ऑस्ट्रेलियाला जावंस म्हणून कदाचित मी चुकीच्या मार्गाचा वापर केला असेल. नो डॅड, यू वर ऑलवेज राईट. माझ्या अशा वागण्यामुळेच तर तुम्ही माझ्याशी असे वागत होतात ना. नाव आय प्रॉमिस डॅड, मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. केतकी, डॅड, तुम्हाला माहितीये, आता मी खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. कारण आत्ता कुठलंही दडपण नाहीये माझ्या मनावर. आणखीन एक गुड न्यूज आहे डॅड. गेस व्हॉट? येस. अमोलही माझ्या बरोबर येतोय ऑस्ट्रेलियाला शिकण्यासाठी. दॅट्स व्हेरी गुड. म्हणजे ऑस्ट्रेलियाला तू आता एकटी नाहीयेस. तुझी काळजी घ्यायला अमोल आहे तिथे. डॅड, ही गुड न्यूज मी मामाला सुद्धा देऊन येते. असंही ऑस्ट्रेलियाला जायची तयारी आत्तापासूनच करावी लागेल ना. या, मी येते. सायमाने त्यांचं देवयानीच्या बाबतीतलं वागणं खोटं आहे असं सांगितलं नसतं तर नताशाच्या खुनाची कबुली तुम्ही दिली असती? नाही रणवीर साहेब, तुमच्या बदलामागे एकच कारण आहे की तुम्ही आतून खूप घाबरलाय. तुम्हाला आता साक्षीची भीती वाटते. या खून प्रकरणात साक्षीने तुम्हाला अटक करू नये म्हणून देवयानीच्या खांद्यावर तुम्ही बंदूक ठेवताय. तिच्याशी चांगलंपणाचं नाटक करताय. रणवीराचे याआधी तुम्ही बरेच अपराध केलेत, पण त्यातून तुम्ही अगदी सही सलामत सुटला. पण या गुन्ह्यातून तुम्ही सुटाल याची खात्री तुम्हालाही नाही. हे बघ विक्रम, भैयासाहेबांना तू चुकीचं समजतोयस. अशा वेळी आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. आधार? तोही रणवीरच आहे ना. आजपर्यंत दुसऱ्याचा आधार मागताना आम्ही त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. आणि देवयानी, तू गुन्हेगारांना कधीपासून आधार द्यायला लागलीस? नकळत घडलेली चूक गुन्हा ठरत नाही विक्रम. आणि भैयासाहेबांच्या हातूनही असंच काहीतरी घडलंय. इट वॉज सेल्फ डिफेन्स. आणि म्हणूनच खरी बाजू काय आहे हे आपण समजून घ्यायला हवं. हे बघ विक्रम, एक घरची व्यक्ती म्हणून त्यांना मदत करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. देवयानी, तू बोलतेस? कुठे गेले तुझे आदर्श, तुझी तत्व, तुझा सत्यवाद? तुझं कर्तव्य काय आहे हे आज आम्ही तुला सांगायचं. एका खुन्याला पाठीशी घालणं हे तुझं कर्तव्य आहे. आदित्यराजे, तुम्ही जे काय बोलताय ते विचार करून बोला. तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा खुनी म्हणताय हे लक्षात ठेवा. देवयानी काय म्हणाले ते ऐकलत ना तुम्ही? आम्ही जे काही केलंय ते स्वसंरक्षणासाठी केलंय.
आत्मसंरक्षणासाठी केलं. जर आम्ही ते केलं नसतं तर नताशाच्या जागी आम्ही मृत्युमुखी पडलो असतो. वा, एखाद्या कथेला वळण कसं द्यायचं हे कोणी तुमच्याकडनं शिकावं रणवीराज. आणि परत कहाणी में ट्विस्ट. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. कोर्ट आणि पोलिसांची दिशाभूल आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी देवयानीची सहानुभूती. वाह, क्या बात है, वाह. ज्याच्या आयुष्यात अशी भयंकर परिस्थिती उद्भवते त्यालाच कळतं खरं काय आणि खोटं काय. आम्ही तुम्हाला सत्य सांगतोय आणि आमची खात्री आहे तुमचा याच्यावर विश्वास बसत नाहीये. विक्रमचा तुमच्यावर विश्वास नसला तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी साक्षीला भेटायला चालली आहे. नकळत घडलेल्या गुन्ह्याची तुम्हाला एवढी मोठी शिक्षा मिळाली असं मला अजिबात वाटत नाही. देवयानी, खूप मोठी चूक करतेस. या माणसावर विश्वास ठेव. ज्याच्यावर तू आज विश्वास ठेवतेस ना, तो कधीही तुझा विश्वासघात करू शकतो. कारण स्वार्थापलीकडे या माणसाने कधीच काही पाहिलं नाही. हे बघ विक्रम, मी आत्ता साक्षीला भेटून येते, मग तुझ्याशी बोलेन. जर वेळ निघून गेली ना तर काहीच उपयोग होणार नाही. प्लीज. काय ग, कोणाची वाट बघतेस? देवची, ही बालीच. कशी आहेस? बरी आहे. पाणी घेऊन येत. कसा आहे समोर? मस्त. तू कशी आहेस? बरी आहे. खूप त्रास झाला असेल ना या सगळ्याचा? देव आलाय ना आता तो घरी. पुन्हा तो विषय नको आता. हो. एनिवे मी मॉम डॅड आणि काकूला बोलवून येतो. ओके. देव, तुझं माझ्याकडे काही महत्वाचं काम होतं ना? देव, अगं अशी अचानक आश्रमात कधी आलीस आणि काही कळवलंही नाहीस? अगं फोन तरी करायचास ना. आई, अगं किती प्रश्न विचारतेस तिला. आधी बसू तर दे. आत्ताच आली आहे ती. बस बस बस. कशी आहेस? बरी आहेस? तब्येत कशी आहे तुझी? अगदी बरी आहे आणि आश्रमातून आल्यापासून अगदी ठणठणीत होऊन आली आहे. कशी आहेस देव? बरी आहे काकू. अशी अचानक आश्रमात गेलीस, काही कळवलं सुद्धा नाहीस. नक्की काय झालं होतं? अगं असं काही नाही, म्हणजे जरा पोटात दुखायचं थोडं थोडं. अगं पण असं अचानक कसं पोटात दुखायला लागलं? काही जड उचललंस का? तिकडे कोणाचं लक्ष नाही वाटतं तुझ्याकडे? अगं नाही, असं काही नाही आहे आई. आणि आता सांगितलं ना, मी अगदी बरी झाली आहे. तू उगाच काळजी करतेस. पण बरं झालं आलीस ते. आता आलीस तर 3-4 दिवस इथेच राहा, आराम कर जरा. नाही काका, राहणार नाही. आणि तसंही आश्रमात आरामच केलाय की. आज तुमच्या सगळ्यांची आठवण आली म्हणून आले. अमोललाही भेटायचं होतं. बरं देऊ, तुझं माझ्याकडे काहीतरी महत्वाचं काम होतं ना?
हो म्हणजे आपण बाहेर जाऊया का? आलोच. साक्षी, आज तुला मी जे काही सांगणार आहे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नाही तर एक बहीण म्हणून. आणि म्हणूनच आधी मला प्रॉमिस कर की तू हे कुणालाही सांगणार नाहीस. तुझ्या ऑफिशियल रेकॉर्ड्समध्ये सुद्धा ते अजिबात मेन्शन करणार नाहीस. नक्की काय सांगायचं तुला? देव, तुझ्या बोलण्यावरून तरी मला असं वाटतं की तुझ्या हातात नक्की काहीतरी पुरावा आलाय. पुरावा असं नाही, पण तसंच काहीतरी समज. साक्षी, भैयासाहेबांनी कबुली दिली की नताशाचा खून त्यांनीच केला. काय? रणवीर राजेने स्वतःहून हे कबूल केलं? हो. ग्रेट. बघितलंस, मी योग्य दिशेने तपास सुरू ठेवत होते. येस, आता रणवीराजे माझ्या हातून सुटणार नाहीत. साक्षी, मी काय बोलते ना ते आधी नीट ऐकून घे. हे बघ, भैयासाहेबांनी जाणून बुजून नताशाचा खून नाही केला. तिला मारण्यात भैयासाहेबांचा कुठलाच हेतू नव्हता. नताशाने आधी भैयासाहेबांवर हमला केला आणि स्वतःचा जीव वाचवताना तिच्यावर हमला झाला आणि ती मृत्युमुखी पडली. इट वॉज सेल्फ डिफेन्स. अच्छा, म्हणजे तू आता त्यांची वकील म्हणून माझ्याशी बोलतेस, कारण मी त्यांची केस हँडल करते म्हणून? नाही, म्हणजे तसं नाही आहे साक्षी. स्टोरी छान आहे. कोणी सांगितली? रणवीर राजेंनी. आणि तू सुद्धा विश्वास ठेवलास त्यावर? देव, कसं शक्य आहे हे? तुझ्या म्हणण्यानुसार जर सेल्फ डिफेन्समध्ये ते नताशाचा खून करू शकतात, तर मग स्वतःला या गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी ते ड्रामाही करू शकतात. आणि त्यातलाच हा एक ड्रामा आहे. माझा मुळीच विश्वास नाही. तुला विश्वास ठेवावाच लागेल. हे बघ साक्षी, जर केटीचा हॉस्पिटलमध्ये जीव गेला असता तर अमोललाही तू खुनी ठरवलं असतंस? नाही ना? तुला आठवत असेलच, विक्रमवरही मी हमला केला होता. त्यावेळी विक्रमचं जर काही बरं वाईट झालं असतं तर तू मलाही गुन्हेगार ठरवलं असतंस. देव, पण तू स्वतःला आणि अमोलला त्यांच्याशी कसं काय कम्पेअर करू शकतेस? आजपर्यंत त्या माणसाने कधीही चांगलं काम केलेलं नाही, नेहमी वाईटच करत आले. हो, मान्य आहे मला, पण एखादी व्यक्ती बदलूही शकते ना. आणि भैयासाहेब आता बदललेत. हे बघ, तसं नसतं ना तर त्यांनी स्वतःहून कबुली दिलीच नसती. देव, अगं, स्वतःला या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी ते तुझा वापर करून घेत आहेत. तुझ्या लक्षात नाही का येते हे? रणवीर राजेसारखा माणूस आयुष्यात कधी बदलू शकत नाही. का? जर साईमा आणि विक्रम बदलू शकतात तर भैयासाहेब का नाहीत?
हे बघ साक्षी, तू एकदा माझ्या जागी येऊन विचार कर, मग तुला सगळं पटेल. बाकी तुझी मर्जी. आणि प्लीज ही गोष्ट कुणालाही सांगायची नाहीये, विसरू नकोस. किती वेळ झाला, एवढं काय बोलताय त्या? मी पण तोच विचार करते. इतकं काय महत्वाचं बोलायचं होतं की आपल्या समोर न बोलता त्या बाहेर गेल्या? असेल काहीतरी महत्वाचं काम, सांगेल ना ती बा आली. देव, अगं एवढं काय बोलत होतात? किती वेळ झाला? नाही तसं काही नाही आई, सहजच. बरं एनिवेज मी निघते आता. अगं आल्या आल्या काय चाललीस? अगं हो ना, तुला मी काही खाल्ल्या प्याल्याशिवाय कशी सोडी? नको आई, मला उशीर होईल अगं. अगं असं काय करतेस? काहीतरी खाऊन जा, मी तयारी करते, आत्ता करते. चल. ते वेळाने ती म्हणते एवढं तर ऐक ना. बरं ठीक आहे, चल ये. देवयानी कुठे? देव्याने माहेरी गेली काही कामासाठी. कधीपर्यंत येणार आहे? येईल रात्रीपर्यंत. ग्रेट. म्हणजे आज आम्हाला चान्स आहे तुझ्यासोबत वेळ घालवण्याचा. काय म्हणायचं तुला? आधी आम्ही या घरात बसून बसून खूप बोर झालोय रे. प्लीज ना, चल आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. चल. हे बघ चित्रा, आम्हाला खरंच वेळ नाही, कारण आम्ही खूप कामात अडकलोय. माहिती आहे मला, पण आज वेळ आहे ना तुझ्याजवळ? चल ना आधी प्लीज. बी अ गुड फ्रेंड अँड गेट रेडी इन 5 minutes. चल. कसला विचार करतोस? तुझ्या वाईफचा? डोंट वरी, ती खूप मॅच्युअर आहे, समजूतदार आहे. तिला अजिबात वाईट वाटणार नाही. माहिती आहे मला. हो ना? मग चल, गेट रेडी. चल. तू बाहेर गेलीस तर आम्ही तयार होऊ शकू. हाऊ स्वीट.